नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत गोनवडी येथे हनुमान जयंतीनिमित्त भव्य दिव्य असं ओपन मैदानाचं आयोजन केले। आपल्या समवेत आयोजक या मैदानावरती उपस्थित आहेत। त्या मैदानाच्या आयोजकांकडून कसं या मैदानाचं आयोजन नियोजन आहे ते जाणून घेऊया। नमस्ते। नमस्ते। तुमच्या मैदानाचं सांगा कसं आयोजन आहे। या आपण हनुमान जयंती निमित्त सालाबादप्रमाणे मैदान घेतले। गेल्या वर्षी आपलं ते डिंगळे गार्डनला झालं, आता लगड फार्म हाऊसला घेतले। इथे 2 शर्यती झाल्यात, पण त्यानंतर आपण तुम्ही बघितलं असेल फाट्या मैदानाचे सगळे व्यवस्थित करून घेतल्यात। 8 फाट्या आपण व्यवस्थित करून घेऊन आता त्याच्यावर रोलर ही फिरवून सगळं चकाचक केलेलं आहे। मग आपण आणि उद्याच्याला सकाळी 10 वाजता मैदान चालू होईल आणि मैदानाच्या फाट्या ही सगळे व्यवस्थित केल्यात आणि मैदानाला झेंडा पंच बाळासाहेब खोमणे, समालोचक वाघमोडे आणि निकालासाठी आमच्या गावातील सगळे लोक आहेत। तर इथं कुठल्या कोणावर अन्याय होणार नाही, सगळ्या गाड्या पळवल्या जातील। ज्या निकालाचा सामना होईल त्या गाड्या परत पळवून मगच त्यातील एकच गाडी पुढच्या लॉटसाठी घेतली जाईल, सेमीसाठी। तर आणि गटाला सामान उतरले तर डबल पळवल्या जातील। आणि समजा एका मालकाच्या 2 गाड्या गटपास झाल्या आणि एका सेमीत आल्या तर त्यांना एका सेमीत ते पळवावं लागतील। जसं चिठ्ठ्या निघतील तसंच होईल, ॲडजस्टमेंट कुठल्या प्रकारची होणार नाही। ह्या मैदानाचं नाव ऐकून हे मैदान कडक असं घेतलं जातं, त्याच्याविषयी तुम्ही काय सांगणार। मैदान एकदम कडक होणार, पावना रावळा असो काय असो कुणाचं हायगाई केली जात नाही, कारण का सगळी माणसं आपलीच इथं जवळचीच असतात आणि बैलगाडा प्रेमींवर कुठल्याही प्रकारचा गोनवडी गावात अन्याय होत नाही। आमचं गाव स्वातंत्र्य सैनिकांचं गाव तसंच कुस्ती शौकीनांचं गाव म्हणून प्रसिद्ध गाव आहे। इथं चिडाचिडी असले प्रकार काय होणार नाहीत। गेल्या वेळेचं मैदान जे हजर होते त्यांना तुम्ही माहिती घेऊ शकता, एक मैदान काटा मैदान होणार। तसंच आपल्या मैदानावरती नवीन नियम अटी काय आहेत का। नवीन असं काही नाही, पण जे रेग्युलर आपल्या शर्यतीच्या असतात त्याच्याच आपण नियमानुसारच आपण फॉलो करणार, पण ते अत्यंत कडक पद्धतीने। होय, जर आपल्या मैदानावरती एखाद्या बैलाचा चावा किंवा टोचा मारला ती गाडी आपण व्हिडिओ चेक करून बाद करणार। हां, तसं कुठला प्रकार करू नका। हे सगळ्या बैलगाडा मालकांना विनंती राहील आमची आयोजक कमिटीची की तुम्ही असला कुठला प्रकार करून आम्हाला कुठली कडक कारवाई करण्यास भाग पाडू नका। तुम्ही स्वतःच काळजी घ्या की असलं कोणतेही प्रकार मैदानात चालून दिले जाणार नाहीत। तसंच बैलगाडी मालकाला आपल्या आयोजक कमिटीमार्फत काय आवाहन करा। काय नाही, उद्या लवकर या। खेळामेळ्याच्या वातावरणात आपण सूर्योदय व्हायच्या आधी सूर्यास्त होण्याच्या आधी आपण फायनल घेऊन टाकू। चालते, तुम्हाला धन्यवाद। हां, थँक्यू।